साखरेची किंमत 10% वाढल्याने तिचा खप शेकडा 10 कमी झाला तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घट किती? बघा, साखरेची किंमत 10% वाढली तर तिचा खप शेकडा 10 कमी झाला, म्हणजे 10% कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ झाली का घट झाली आणि ती किती झाली हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी एक सूत्र आहे, ट्रिक आहे बघा. वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट भागिले 100. वाढ किती आहे? 10 आहे, 10% आहे. घट आहे 10%, वजा वाढ 10 गुणिले घट 10 भागिले 100. 10 मधून 10 गेले, 0 राहिले. 10 गुणिले 10 100 भागिले 100. 100 एके 100, म्हणजे खाली राहिले 0 वजा 1 म्हणजे ऋण 1. ऋण 1 म्हणजेच ऋण म्हणजे कमी 1%, म्हणजे शेकडा 1ने कमी. उत्पन्नात शेकडा 1ने कमी म्हणजे घट होईल, हे उत्तर येते. म्हणून पर्याय 1 हे उत्तर येते. ए चे 9% बरोबर 171 तर ए बरोबर किती? बघा, ए चे म्हणजे गुणुले 9%, टक्के म्हटलं की आपण भागिले 100 करतो, म्हणून 9 भागिले 100 केले बरोबर 171. आता गुणुले असलेले गुणुले 9/100 असलेलं विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागाकार होतो. ए बरोबर 171 भागिले 9/100. ए बरोबर 171, ह्याचा गुणाकार व्यस्त झाला 100/9. आता 9ने 171ला भागूया. 9 एके 9, 17 मधून 9 गेले, 8 राहिले, म्हणजे इथे 81 झाले. 9 9 81, म्हणजे इथे भागाकाराला 19. ए बरोबर 19 गुणुले 100. 19ने 100ला गुणूया. 19ने 0ला गुणलं 0, 19 0ला गुणलं 0, 19 एके 19, म्हणजे ए ची किंमत आली 1900. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते.